मित्रांनो, सी-एस-सी आयडीची के-वाय-सी केल्यानंतर तुमच्या जर ईमेल आयडीवर तुमचा सी-एस-सी आयडी आला असेल आणि पासवर्ड आला असेल, तर तुम्हाला सी-एस-सी आयडी आणि पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला लॉगिन केल्यानंतर कोणते ऑप्शन तुम्हाला चूज करायचे आहे, याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला सर्वप्रथम Googleवर यायचं आहे आणि सी-एस-सी लॉगिन तुम्हाला सर्च करायचं आहे आणि लॉगिन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सी-एस-सी आयडी आणि तुमचा पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. मित्रांनो, सी-एस-सी आयडी आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर असा सर्व्हे ओपन होऊन जाईल. या सर्व्हेमध्ये तुम्हाला इथे तुमच्या दुकानाचं नाव, तुमच्या दुकानाचा ॲड्रेस, एरिया, लोकॅलिटी आणि पिन कोड आणि तुमच्या एरियाचा पोस्टल ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ही तुम्हाला पूर्ण माहिती इथे प्रॉपरली या फॉर्ममध्ये भरायची आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही सर्व्हे ओपन झाला आहे. या सर्व्हेमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारला गेला आहे, तर टोटल हे तुम्हाला सर्व ऑप्शनवर येस क्लिक करायचं आहे आणि या सर्व्हेला तुम्हाला सबमिट करायचा आहे. हा सर्व्हे पूर्णपणे सबमिट केल्यानंतर तुमचा फिंगरप्रिंट कॅप्चर झाल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन येईल. इथे तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे. तुमचं सी-एस-सी आयडी लॉगिन होत आहे. सी-एस-सी आयडी लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे अकाउंटमध्ये, प्रोफाइलमध्ये आणि इथे तुम्हाला तुमच्या प्रोफाइलची सर्व माहिती मिळते. तुमचं नाव वगैरे तुम्हाला पाहायला मिळते. इथे तुम्हाला चेंज वॉलेट पिन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेंज वॉलेट पिनवर क्लिक केल्यानंतर डू यू नो युअर वॉलेट पिन तुम्हाला ते नो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ते जनरेट ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे आणि तुम्हाला एक वॉलेट पिन जो आहे तो तिथे सेट करायचा आहे. वॉलेट पिन सेट केल्यानंतर तुम्हाला आता वॉलेटमध्ये पैसे ॲड करायचे आहे. पैसे ॲड करण्यासाठी तुम्हाला पुन्हा यायचं आहे वॉलेटमध्ये ॲड मनी ऑप्शनमध्ये आणि इथे तुम्हाला अमाउंट एंटर करायची आहे. अमाउंट एंटर केल्यानंतर तुम्हाला ॲड मनी वॉलेट युजिंग अदर पी-जी या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला इथे यू मार्फत पेमेंट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचे पैसे ॲड करायचे आहेत. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला जो आयडी कनेक्ट असेल, तिथून तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची आयडी इथे एंटर करायची आहे आणि व्हेरिफाय करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर तुमचं पेमेंट जे आहे, इथून होऊन जाईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ॲड होऊन जाईल.